समस्याएं दिन भर दिन मीरा भाईंदर में बढ़ती जा रही है। मीरा भाईंदर शहर में पिछले 4 दिनों से यानी कि 40 से 60 घंटों से पानी का दबाव कम होते जा रहा है। पिछले 2-3 दिनों से पानी की आपूर्ति नहीं होने से नागरिकों में मनपा प्रशासन के खिलाफ गुस्सा बढ़ता जा रहा है। इस पानी की कमी को लेकर मीरा रोड इलाके के सामाजिक कार्यकर्ता सोमनाथ पवार ने MIDC रोड के पास पानी सप्लाई को लेकर टंकी के नीचे नहाकर अनोखा विरोध प्रदर्शन किया। इस बारे में उन्होंने क्या कहा यह आपको हम सुनाते हैं। मागील 1 महिन्यापासून संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये पाण्याचा प्रश्न प्रभावित आहे, परंतु यावरती कोणती राजकीय नेता पुढे येऊन योग्य तो निर्णय घ्यायला मागत नाहीयेत, कोणी तोडगा काढायला मागत नाहीये। आज जो शटडाऊन आम्हाला सांगितलं होतं 4 आणि 5 तारखेला, परंतु पिंपरपाड्यात असं झालं, मंगळवारी पाणी त्यांनी सोडलं नाही, बुधवार झाला, गुरुवार झाला आणि आज शुक्रवारी ते म्हणतात संध्याकाळी पाणी येणार। तर मला महानगरपालिकेला एवढंच सांगायचं आहे, नागरिकांनी जनतेने जायचं कसं? आज जवळजवळ 96 तास झाले लोकांनी पाणी भरलेलं नाहीये। बहुतेक पिंपरपाड्यातल्या भागांनी असू दे, प्लेझंट पार्क असू दे, पांडुरंगवाडी असू दे, लोकांनी करायचं काय? यावरती महानगरपालिका तोडगा कधी काढणार आहे हा माझा प्रश्न माननीय आयुक्त साहेबांना आहे आणि स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदारांना आहे की बाबा तुम्ही मीरा भाईंदर नागरिकांना या पाण्याच्या प्रश्नामधून कधी सोडवणार आहात? आज हे जे लहान लहान मुलं इथे आंघोळीला आलेले आहेत, तुम्ही त्यांच्या घरी जाऊन बघा। माननीय आयुक्तांना विनंती करीन, आमदारांना विनंती करीन, तिकडे चूळ भरायला सुद्धा पाणी नाहीये। हे कितपत योग्य आहे? तुमच्या घरी हजारो लिटरनी पाणी येतंय, परंतु सामान्य जनतेने कुठे जायचं पाणी आंघोळीला? आज आम्हाला इथे परिस्थिती ओढावलेली आहे। कुठे ना कुठे महानगरपालिका याला कारणीभूत आहे आणि कुठे ना कुठे स्थानिक राजकीय नेतेही याला कारणीभूत आहे। मी राजकीय नेते आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करीन, मीरा भाईंदर मधील जनतेला लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, ही मी माझ्या माननीय आयुक्त साहेब आणि महाराष्ट्र सरकारला कळकळीची विनंती करत आहे। आणि अशी जी आज वेळ आमच्यावरती आलेली आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या जनतेवरती, जे पाण्याच्या टाकीवरती येऊन आंदोलन करावं लागतंय, आम्हाला इथे येऊन आंघोळ करावं लागते, ही आमच्या आया बहिणींवरती पुढे भविष्यात येऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी आणि लवकरात लवकर पाण्यावरती तोडगा काढावा, ही माझी नम्र विनंती आहे। आणि आपण इथे मीरा भाईंदर महानगरपालिका प्रत्येक वर्षी टॅक्स वाढवते, टॅक्स नाही दिला काही लोक आमचे लाईन काढतात, प्रत्येक वर्षी कर वाढताय, पण याचा आम्हाला आतापर्यंत मीरा भाईंमध्ये टँकर लॉबी पण एवढ्या वर्षापासून चाललेली आहे। एक सामान्य माणसाला इथे शिकलेला असतो किंवा गरीब असू दे, पाण्याचा त्रास सगळ्यांना, प्रत्येकाच्या घरात लहान लहान मुलं आहेत, सिनियर सिटीजन आहेत। आता हे आम्हाला म्हणतात 2 दिवस पाणी नाही, आता म्हणतात उद्या रात्री येणार, आम्ही काय कामात सोडून द्यायचे का? की मीरा रोड शहर एवढं मोठं डेव्हलप होतं, इथे ही परिस्थिती आहे, तर पुढे काय होणार आहे शहराचं? लोक म्हणतात डेव्हलप गव्हर्नन्स पैसे काय, आम्हाला पाण्यासाठी आम्हाला कामधंदे सोडून यावं लागतंय, हे अतिशय चुकीचं आहे। माझी विनंती आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेला, इथे आता लोक शिकलेली आहेत, समृद्ध आहेत, शहर वाढते, त्यासाठी तुम्ही आलेलं आणि जी टँकर लॉबी चालू आहे ती बंद करावी, याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही, ही माझी विनंती आहे सरकारला। आणि सगळ्यात महत्वाचं, आता महानगरपालिकेने ज्यांनी पाण्याचं बिल भरलेलं नाही ती मोहीम हाती घेतली की ज्यांनी पाणी बिल भरलं नाही त्यांचं कनेक्शन कट करायचं। माननीय आयुक्तांना आम्ही इथे सोमनाथांच्या नेतृत्वाखाली आवाहन करतो की आपण जसं कार्यतत्परतेने पाणी बिल भरलं नाही म्हणून लाईन कट करायची मोहीम हाती घेतली, त्याचप्रमाणे नागरिकांना पाणी पुरवायची पण मोहीम हाती घ्यावी। कारण पेनकरपाड्यामध्ये सोमवारी पाणी आलं नव्हतं आणि मंगळवार हा ड्राय डे असतो, परंतु कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही। मंगळवारी सर्व नागरिकांना माहित होतं की पाणी येणार नाही। पेनकरपाडा हा अगदी म्हणजे गाव एरिया आहे, तिथे सगळ्यांच्या घरी पाणी साठवण्याची क्षमता नाहीये आणि 20,000 लोकवस्तीचा तो भाग आहे आणि तिथे सर्व लोक कामाला जातात, महिला कामाला जातात, पुरुष कामाला जातात आणि मंगळवार ड्राय डे असल्यामुळे कोणतीही पूर्वसूचना दिली नाही। आता अधिकारी सांगतायत मंगळवारी आम्ही 1 तास पाणी कमी दाबाने पाणी पुरवठा केला होता, परंतु याची पूर्वसूचना द्यायला हवी होती। सोमवारी पाणी आलं नाही, मंगळवारी ड्राय डे असल्यामुळे लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। त्याच्यानंतर आज बुधवार, गुरुवार, आज शुक्रवार आला, आज किती तास झाले? माननीय आयुक्तांना आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांना मी खरोखर इथे सूचना देतो की जर आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष कराल आणि इथे आपल्या मीरा भाईंदर मध्ये जे काही कन्स्ट्रक्शन एरिया चालले तिथे पाणी पुरवठा कराल तर जनता खरोखर ही पेटून उठेल। आणि खरोखर सांगतो, अजूनही आपण याची दखल घ्या, जसं आयुक्तांनी मोहीम हाती घेतली की पाणी बिल भरलं नाही तर लाईन कट करणार। आयुक्तांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपण याची गांभीर्याने दखल घ्या। सोमवारपासून पेनकरपाडा सारख्या विभागामध्ये पाणी नाहीये, माणसं तिथे दोन्ही महिला पुरुष कामाला जातात आणि जर मंगळवारी ड्राय डे असताना पाणी सोडतात तर पूर्वसूचना द्यायला हवी होती, त्याची परिणिती आज झाली। ही लहान लहान मुलं आहेत, ही सगळी इथे आंदोलन करतायत, तुम्ही खरोखर याची दखल घ्या।
इस बारे में पानी पुरवठा विभाग के डेप्यूटी इंजीनियर शरद नानेगांवकर ने भी प्रतिक्रिया दी थी। आइए सुनते हैं उनकी प्रतिक्रिया। जो भी प्रॉब्लम्स थे वो सब ठीक हो गए हैं। शटडाउन के वजह से प्रॉब्लम थी, पर अब सभी जगह पर पानी सुचारू रूप से आ रहा है। ये जो आपने सुना वो शरद नानेगांवकर की प्रतिक्रिया थी। पर ये जो समस्या है आज की नहीं बल्कि हर बार की है। क्यों इस पर पालिका या MIDC कुछ एक्शन नहीं लेती? हर बार इस मुद्दे को क्यों नजरअंदाज किया जाता है? इस बारे में आपकी क्या प्रतिक्रिया है दोस्तों? कमेंट करके जरूर बताइएगा।